नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज कर्जमाफीविषयी आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे. काही शेतकरी कर्जमाफी पात्र आहेत, तर काही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र नाहीत. तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसता की नाही हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल किंवा तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती कंटिन्यू राहा. नुकतीच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली आणि आता हे बघता की ही बातमी खूप आनंददायी आणि दिलासा देणारी वाटते आणि म्हणजे की सगळ्याच शेतकऱ्यांना हा आनंद झालेला असणार आहे की बाबा चला निदान आपली 2 लाख रुपयापर्यंतची का होईना कर्जमाफी ही होणार आहे, हो की नाही. पण तुम्ही थोडंसं थांबा, कारण या घोषणामागे एक दडलेलं पात्र आहे की पात्र शेतकरी हा शब्द अनेक नवे प्रश्न निर्माण करत आहे. खरंच सरसकट कर्जमाफी मिळणार आहे की पुन्हा एकदा जाचकटींच्या जाळ्यात शेतकरी अडकणार आहे? प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि कर्जमाफीचं पडद्यामागचं खरं वास्तव्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या शब्दसाखळीची काय गोष्ट आहे ते. ओके, तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की पात्र या शब्दातील नेमकी काय, आपण जे का म्हणतो की काय सत्य दडलेलं आहे किंवा काय रहस्य आहे की पात्र, हो की नाही. आपण जाणून घेतलं पाहिजे ना की नेमकी पात्र नेमकी याच्यामध्ये काय दडलेलं आहे आणि ही सरकारची खेळी तर नाही ना. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा करताना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना दिली जाईल असा स्पष्ट उल्लेख केला. आता इथेच खरी मेक आहे आणि याआधी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्जमाफी दिली होती तेव्हा ती सरसकट 2 लाख रुपयापर्यंत होती. मात्र विद्यमान सरकारने या निर्णयात पात्रता नावाचा एक नवा अडसर निर्माण केलेला आहे की हा एक प्रकारचा शब्दांचा खेळ असू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या पात्रतेची निकष काय असेल किंवा ज्यांच्या दारात ट्रॅक्टर आहे किंवा एखादी 4चाकी गाडी आहे तो शेतकरी यासाठी अपात्र ठरणार का? असे अनेक प्रश्न सध्या शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेले आहेत. तर बघूया, प्रामाणिकपणे कर्ज भरणारा शेतकरी पुन्हा उपेक्षित या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात जास्त मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण कोणाचं होत असेल ना, तर ते नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं होतं. आमच्यापैकी बरेचसे शेतकरी असे असतात की त्यांना कर्जाचा बोजा नको असतो आणि ते वेळोवेळी त्यांचं कर्ज हे नियमितपणे भरत असतात. पण मग तरीही त्यांना जर काही त्याचा लाभ जर झाला नाही आणि ज्यांनी थकबाकी झालेली त्यांना जर लाभ मिळत असेल तर या लोकांचं नक्कीच खच्चीकरण होणं हे स्वाभाविक आहे. तर ते नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वतःच्या घरातील बायकोचे आईचे दागिने गहाण ठेवून किंवा प्रसंगी खाजगी सावकाराकडून सुद्धा जास्तीत जास्त व्याजाने पैसे उचलून तो शेतकरी बँकेचे हप्ते वेळेवर भरतो. त्याच्या पदरी पुन्हा एकदा जर निराशाच आलेली आहे का? कर्ज न भरणाऱ्यांचे 2 लाख माफ होतात आणि जो इमानाने कर्ज फेडतो त्याच्या तोंडाला केवळ 50,000चं प्रोत्साहन अनुदानाची पानं पुसली जातात. तर जणू काही तू वेळेवर कर्ज भरतोसच कशाला असा अप्रत्यक्ष प्रश्नच इथं व्यवस्था किंवा त्याला विचारते की काय असं वाटतं. विशेष म्हणजे 2017च्या कर्जमाफीतील अनेक नियमित शेतकऱ्यांना आजही ते प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही. हे वास्तव आपण विसरता कामा नये. 2 लाखाच्या कर्जमाफीचं गणित नेमकं कसं? या घोषणेतील आणखीन एक मोठी त्रुटी म्हणजे असं की स्पष्टतेचा अभाव. समजा एखाद्या शेतकऱ्याचं मूळ कर्ज 2 लाख आहे आणि त्याच्यावरील व्याज मिळून ते 2.5 किंवा 2.25 लाख झालेलं असेल तर त्याने वरचे 50-75 हजार भरल्यावर त्याचे 2 लाख माफ होणार का? किंवा ज्याचं एकूण कर्जच 2 लाखाच्या आत आहे फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार का? ज्यांचं कर्ज 2 लाखांच्या वर गेलेलं आहे त्यांना यातून पूर्णपणे वगळलं जाणार का? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारकडून अद्याप कोणतंही स्पष्टोक्ती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. 2 एप्रिलकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सगळ्या प्रश्नांची आणि शंकांची उत्तरं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता 2 एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार असणाऱ्या अध्यक्षतेखाली म्हणजे जे आर्थिक सल्लागार जे आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कर्जमाफी समिती स्थापन करण्यात आली. ही समिती आपला सविस्तर अहवाल 2 एप्रिलला सादर करणार आहे. या दिवशी कर्जमाफीच्या अटी, शर्ती आणि खरे नियम सगळ्यांसमोर स्पष्ट होतील.
तेव्हाच खऱ्या अर्थाने कळेल की या योजनेचा फायदा नेमकी किती जणांना होणार आणि किती जण यातून बाहेर फेकले जाणार. आता मित्रांनो, या सगळ्यामध्ये खरा दोषी कोण आहे आणि म्हणजे आपल्यासाठी पुढचा मार्ग काय असेल? शेतकरी लहान असो वा मोठा, त्याला जर त्याच्या शेतमालाला योग्य हमी भाव जर मिळत नसला आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जर त्याला सतत तोटा सहन करावा लागत असेल, तर त्याचे कर्ज फेडण्याची नैतिक जबाबदारी ही सर्वस्वी सरकारचीच असायला हवी. शेतकरी स्वतःहून कधीच कर्जबाजारी होत नाही, तर चुकीचे धोरणे त्याला तसे करण्यास भाग पाडतात. अलीकडेच आपले काही नेते आहेत, त्यांनी उपोषण केलेलं होतं आणि आंदोलनाचा दबाव म्हणून का होईना पण सरकारने ही घोषणा केलेली आहे. हे नक्की आता ते कोण आहे ते मी नाव नाही घेत, पण ते तुम्हाला माहितीच आहेत. पण जर 2017 प्रमाणे पुन्हा एकदा किचकट आणि जाचकटी लादून शेतकऱ्यांना रडवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र बळीराजाला गप्प बसून चालणार नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून मोठा एल्गार पुकारण्याची तयारी ही शेतकऱ्यांना ठेवावीच लागेल. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर या गोष्टीमध्ये सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.